आज आहे संडे. संडे म्हटलं की मुलांना काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. तर वेगळं म्हणून मी बनवलं आहे इडली सांबार. तर इडली बनवताना मी त्याच्यामध्ये छोट्या टिप्स यूज केलेल्या आहेत. त्या आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर 4 वाटी मी तांदूळ घेऊन, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी पोहे आणि 1.5 वाटी मी उडदाची डाळ 6 ते 7 तास भिजवून वाटण करून रात्रभर ते फर्मेंट करण्यासाठी ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मी त्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर त्या बनवताना इडल्या त्या बॅटरच्या इतक्या छान होतात ना की मऊ लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट इडली होते. तर हे बॅटर बनवताना आहे ना, ह्या छोट्या टिप्स आहेत ना, ह्या लक्षात ठेवा, जेणेकरून इडली छान अशी सॉफ्ट होते. त्याच्यापुढे मी बघा इथे सांबार बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मी भोपळा, गाजर, टोमॅटो आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. आणि इकडे बघा शेंगा शिजवलेल्या आहेत. तर 5 मिनटं मी शेंगा शिजवून घेऊन दुसऱ्या कढई इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा मी आता तुमच्याबरोबर त्याची पण रेसिपी शेअर करते. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्याच्याबरोबर मी पहिलं टाकलं आहे जिरी. मोहरी बघा मी टाकली नाही, मोहरी कारण आमच्यात आवडत नाही. त्याच्यानंतर मी टाकलं आहे लसूण. ते आता मस्तपैकी मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी टाकला आहे कढीपत्ता. ॲक्च्युली हे काय होत होतं, जेव्हा मी हे फ्राय करत होते तेव्हा ते मोबाईलवरती त्याचे तेल उडत होतं, म्हणून मी हातमध्ये घातला. सो एनिवे, तर मी कढीपत्ता आणि इथे जिरं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी बेडकी मिरचीचा 1 चमचा आणि माझा मी घरगुती बनवलेला 1 चमचा. त्याच्यानंतर मी सांबर मसाला, कसुरी मेथी, हे सगळे माझे मसाले मी तेलामध्ये टाकून चांगले फ्राय करून त्याच्यानंतर मी डाळ वगैरे सगळे, गाजर वगैरे सगळं मी मिक्सअप चांगलं करून, म्हणजे पळीने किंवा तुमच्याकडे जर पावभाजीचा जर चमचा असेल तर त्याने मी चांगलं वाटण करून आहे ना, ते एकदम मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. ते सगळं आता बघा मी कढईत तेल चांगलं, मसाले भाजले आहेत, तर त्याच्यामध्ये मी सगळं हे डाळ वगैरे किंवा गाजर वगैरे सगळं वाटलेलं मी ते त्याच्यामध्ये टाकलं आहे. आता तुम्हाला हवं त्या थिकनेसमध्ये, म्हणजे तुम्हाला जर थिक पाहिजे असेल सांबार तर थिक, किंवा शक्यतो सगळ्यांना पातळच पाहिजे. पातळ म्हणजे जेवढं त्यामध्ये पाणी बसेल तेवढंच पाणी टाका. तर मी शक्यतो गरम पाणी टाकते. तर मी एका साईडला गरम पाणी करून ठेवलेलं, तर त्या पाणी ओतत आहे. अजून एक टिप्स त्याच्यामध्ये काय आहे बघा, चिंचाची कोळ, मी चिंचाचा कोळ एका साईडला करून ठेवलेला आहे. तो पण मी उकळी आल्यानंतर आहे ना, तो कोळ आहे ना मी सांबारामध्ये टाकलेला आहे, जेणेकरून सांबाराची टेस्ट कशी आंबट गोड लागते. ती टेस्ट अजून त्या सांबारामुळे, त्या चिंचेच्या कोळामुळे ते सांबाराची टेस्ट अजून छान लागते. सो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून काही टिप्स जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.